नागपूर हिंसाचारातील नुकसान भरपाई दंगेखोरांकडून वसूल करणार, प्रसंगी दंगेखोरांची प्रॉपर्टी विकणार, 4 ते 5 दिवसात नागरिकांना नुकसान भरपाई देणार, फडणवीसांचं आश्वासन. फरार प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलिसांची लुकआउट नोटीस, तर कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याची इंद्रजित सावंतांची मागणी. जयंत पाटलांसोबत AI बाबत चर्चा, भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, तर भेटीबाबत विनाकारण वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचंही वक्तव्य. माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस, कर्जवाटपात अनियमितता असल्याप्रकरणी 2 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी 2 एप्रिलला सुनावणी, दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार.